अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले होते। संक्रमितांची संख्या वाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून 22 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजतापासून दिनांक 1 मार्चच्या सकाळी 6 वाजेपर्यंत या दोन्ही ठिकाणी संचारबंदी पूर्णपणे लागू असणार आहे। वैद्यकीय व जीवनावश्यक सेवांना यामधून सूट देण्यात आलेली आहे। कोरोना साथीवर मात करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे। नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेमध्ये केले। जिल्ह्यामध्ये आणि अमरावती परिसरामध्ये भरपूर केसेस वाढलेले असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की आम्ही 2 तासांपासून इथे मीटिंगमध्ये आहोत आणि सातत्याने प्रशासन आणि शासन हा प्रयत्न करत आहे की ह्याला कसं करता येईल। त्या अनुषंगानं मागच्या 2 तासाच्या मीटिंगमध्ये जे काही ठरलं ते मी आपल्याला सांगू इच्छिते। लॉकडाऊन करायची इच्छा आम्हाला कोणालाच नव्हती, पण आता आमच्यापाशी पर्याय उरलेला नाही। या ठिकाणी अमरावतीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 7,000 केसेस होत्या। आज हयात आपण 7,000च्या वर गेलेलो आहोत। आपण आपला जो पीक पिरियड होता स्पाइकचा तो देखील या ठिकाणी त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत। त्याच्यामुळे आम्हाला लॉकडाऊन करावं लागणार आहे। उद्या संध्याकाळपासून जीवनावश्यक वस्तू जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या 1 आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। आणि जर लोकांनी ऐकलं नाही तर त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट लॉकडाऊन करण्याची वेळ आमच्यावर येईल। या निमित्तानं माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे। सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे। मास्क मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्याची गरज आहे। एक अंतर ठेवण्याची गरज आहे आणि सातत्यानं हात धुवून स्वतःला सुरक्षित करण्याची गरज आहे। याच्यामध्ये जर कोणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही गोष्टी करण्याचं ठरवलं तर त्यांच्यावर देखील मोठे गुन्हे दाखल होतील, कारवाई होतील। या ठिकाणी आम्ही सगळ्यांना मदत मागतोय। नगरसेवकांना देखील आम्ही विनंती केलेली आहे। नगरपालिका, अमरावती महानगरपालिका, अचलपूर नगरपालिका आणि त्याच्यासोबत अजून काही अमरावती कमिशनरेटमध्ये जी काही गावं येतात त्याचा उल्लेख कलेक्टरची प्रेस नोट काढतील। त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊकच होईल की काय काय नेमकं होणार आहे। काही गोष्टींची भूमा आम्ही देतो आहे, पण ही लिमिटेड पिरियडसाठी आहे। आज डेथ रेट आणि आज आपल्याला सगळ्यांची काळजी घेण्याची गरज आहे, त्याच्यामुळे हा लॉकडाऊन करावा लागतोय। अमरावती जिल्ह्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी रविवारी दुपारी जिल्हाधिकारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले। महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी म्हटले। गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यावेळी सर्वाधिक केसेस होत्या, मात्र आता जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्व सेवा बंद राहतील। या काळामध्ये नागरिकांनी स्वतःची व इतरांचीही काळजी घ्यावी
मास्क वापरणे, हातांची स्वच्छता व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा आणि हे पालन न केल्यास आणखी रुग्णांची संख्या वाढून लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल। त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले। महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यांनी संयुक्त मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सेवा या सुरू राहणार आहेत, परंतु तेथेही गर्दी टाळण्यासाठी वेळेची मर्यादा असणार आहे। संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवरती वेळीच कार्यवाही व्हावी असेही निर्देश त्यांनी दिले। अमरावतीमध्ये आता 1600 खाटांची उपलब्धता करण्यात आली आहे। खाजगी रुग्णालयातील खाटांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत। अत्यावश्यक तिथे सेंटर्स वाढविण्यात येतील असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले। या बैठकीमधील चर्चा व निर्णयानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विशेष करून महानगरपालिका क्षेत्र आणि अचलपूर नगरपालिका येथे सोमवारी रात्री 8 वाजतापासून पूर्णपणे कंटेनमेंट झोन जाहीर करून त्या ठिकाणी ग्रॉसरी, भाजीपाला याच्यासाठी एक निश्चित वेळ देण्यात येत असून इतर सर्व शॉप्स आणि आस्थापना हे बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे। नागरिकांनी कोणती प्रकारची कुठलीही गर्दी कुठे करू नये। सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवन आवश्यक वस्तूसाठी त्यांना याच्यामध्ये मुभा राहणार आहे। अमरावती जिल्ह्याचा जे उच्चांक सप्टेंबरमध्ये होता, आज फरवरीमध्ये त्या उच्चांकापेक्षा जास्त लोक कोरोनामध्ये झाले असल्याने हे पाऊल घेण्यात येत आहे। मी सर्व लोकांना आवाहन करतोय की त्यांनी त्रिसूत्री नियमाचा काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये संसर्ग याचा लिंक आपल्याला तोडता येतील आणि आपला जिल्हा परत संसर्ग मुक्त करण्यामध्ये आपल्याला सहभागी होण्याचं मी आवाहन करतो आहे। धन्यवाद। त्यानुसार अमरावती महापालिका व अचलपूर नगर परिषद क्षेत्रातील सर्व जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील। यामध्ये ग्राहकांनी प्रवास टाळून नजीकच्या दुकानांचा वापर करावा। दरम्यान दोन्ही शहरातील सर्व प्रकारची अनावश्यक असणारी दुकाने व आस्थापना ह्या बंद राहतील। दोन्ही शहरामध्ये ज्या उद्योगांना सुरू ठेवण्यासाठी पूर्वी परवानगी देण्यात आली होती ते उद्योग सुरू राहतील। या दोन्ही शहरामधील सर्व आठवडी बाजार हे बंद राहतील। यामध्ये शासकीय कार्यालयांना सुद्धा मर्यादा पाडून देण्यात आलेली आहे। सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये ज्यामध्ये अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC, अन्न व नागरी पुरवठा, FCI, महापालिका सेवा वगळून 15% किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू ठेवता येणार आहे। सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार आहे। सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये ज्यामध्ये विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा तेथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे आदी कामांसाठी परवानगी अनुज्ञेय राहणार आहे। मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरूच राहणार आहे आणि वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत। त्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व तहसीलदार यांनी सार्वजनिक वाहतुकी अंतर्गत बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी येणारे व जाणारे प्रवासियांना वाहतुकीबाबत परवानगी अनुज्ञेय करण्यात येणार आहे। ठोक भाजी मंडई ही पहाटे 3 ते 6 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे, मात्र त्यामध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश मिळेल। लग्नासाठी फक्त 25 व्यक्तींना परवानगी अनुज्ञेय राहील। त्यासाठी महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांनी ग्रामीण भागांसाठी तहसीलदारांकडून परवानगी मिळविणे आवश्यक असणार आहे। अमरावती व अचलपूरमधील सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक केंद्रे शिकवण्या बंद राहणार आहेत। या कालावधीमध्ये शासकीय JEE परीक्षा, तत्सम परीक्षा यासाठी परवानगी राहणार आहे। दोन्ही शहरातील चित्रपटगृहे, बहुविध चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने आदी सर्व बंद राहतील। सर्व प्रकारचे राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ठिकाणेही बंद राहणार आहेत आणि सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली आहेत। मात्र अमरावती व अचलपूर वगळता इतर क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश पारित करण्यात आलेले आहेत। प्रतिबंधित
क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर नागरी व ग्रामीण क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहील. यापूर्वी परवानगी प्राप्त उद्योग सुरू राहतील. शासकीय कार्यालयातून 15% किंवा कमीत कमी 15 कर्मचारी उपस्थित असतील. भोजनालये, उपाहारगृहे प्रत्यक्ष सुरू न ठेवता ते पार्सल सेवा देऊ शकतील. लग्नाकरिता फक्त 25 व्यक्तींना परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये, तेथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी यांना माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना 4 चाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर 3 प्रवासी राहतील. 3 चाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त 2 प्रवासी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क सह 2 प्रवासी यांना परवानगी राहणार आहे. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50% प्रवाशांसह सामाजिक अंतराचे भान व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व धार्मिक स्थळे एकाच वेळी 10 व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. ठोक भाजी मंडी पहाटे 3 ते 6 दरम्यान सुरू राहणार आहे. येथे केवळ किरकोळ विक्रेत्यांना येता येणार आहे. शाळा व शिकवण्या या पूर्णपणे बंद राहणार आहेत. या आदेशानुसार सर्व प्रकारचे बाजारपेठा क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते 5 सुरू राहणार आहेत. आठवड्याअखेर शनिवारपासून सोमवारपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी मात्र सर्व बंद राहणार आहे. आठवड्याअखेरच्या संचारबंदीमध्ये दूध विक्रेते, डेअरी यांची दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहणार आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.